थोडसरवाडी 36 लाख, कावळेवाडी 37 लाख. कुणाला यादी पाहिजे असं तर घेऊन जा. आणि फक्त माझी कैलास पाटलाच्या शिफारशीचीच काम आहेत. आम्हाला सवय नाही दुसऱ्याच लेकरू आपल्या काकाला आणून मानायचं. कसं काय आपलं आहे जे आपलं आहे तीच घ्यायचं दाखवायचं. बांधवानो ही सगळं केलंय. ही का सांगायलो मी? का तर बऱ्याच जणांना वाटायला आला आम्ही ज्या खट्टामीवरून निवडून आलो पाहिजे हिनवायले, त्याच्यावर हिनवाय लागले. आता माझ्या आयुष्यातला 24 तास मधला 24 तास वेळ तुमच्यासाठी. माझ्याकडे कुठले 10 कारखाने 20 संस्था नाहीत त्याच्यात वेळ द्यायला. पूर्ण वेळ तुमच्यासाठी. अंडीला 2 गाय घेऊन हिंडणार मी, मग त्याच्यात गुराकडे बी नंबर आहे आपला. गाय आजारी पडली लावतोय आपण, मी डॉक्टरला घेऊन नीट करायला लावतो. ही म्हणते ती काय खासदारचं काम आहे का? डीपी झाला बेन आंदोलन ठेवलेलं असतं ते शेतकऱ्याच्या पोटात आग पडते ना. त्याचं रोजगारी बुडतंय. रोजगाराला पगार द्यावीच लागते. त्याला नाही म्हणता येते का शेतकऱ्याला? लाईट गेली आजचा रोजगार नाही द्यावाच लागते. आग पडलेली असते. मला फोन करते बोलून देतो. ती म्हणते खासदारचं काम आहे का? आता ज्याच्या शेतात येण्या बाबतीत त्याला काय करणार आहे? बियाणं हात करून ठेवल्यावर काय होते? जागा मिळाला इष्टीत फोन करते. आपल्याकडनं आपल्याला नंबर आहे ना तेवढ्या लोकांची की म्हणजे खासदारच आहे का? आता मला विचारायचंय, उद्या लोकसभेची निवडणूक लागली, खासदाराला गुराख्याचं मतदान लागते का नाही? का नका म्हणते? खासदाराला शेतकऱ्याचं मतदान लागते का नाही? खासदाराला ड्रायव्हरचं मतदान लागते का नाही? मग मतदान सगळ्याचं लागतंय. कामाला दुखतंय का? मतदान लागते तर काम बी केलं पाहिजे. केलं. अरे मी 24 तास करतो, तू 48 तास कर ना. मला कशालाही नव्हतं. बांधवानो तुम्ही आम्हाला लोकसभेला यश दिलं, तुम्ही आम्हाला विधानसभेला यश दिलं. आम्हाला फक्त नगरपालिकेला अडचण आली. ती बी का? तुळजापूरला जर कोण नातेवाईक असलं तर विचारा. 3200 मताचा वार्ड काका, आणि 3200 मताच्या वार्डापैकी 3100 मताला अंगठ्या सोन्याच्या. कसं यायचं निवडून बोंबलं? यायचं कसं? तरी 800 मतानं पडलं. 3100 लोकांना अंगठ्या देऊ. आणि त्या नगरपालिकेच्या निवडणुकीत हे जो इमान काय बोलतो हवेत गेलंय. ती बोलू ती काय म्हणतंय? जिल्हा परिषदची सत्ता आली तर मी नाव बदलतो. आता पोराचं नाव बदलायची काय तरतूद आहे काका? आहे का काय? आता 9 तारखेला निकाल लागला. 100% सत्ता येणार आहे. बारसं गावा करायचे ती सांगा. अरे पण इतिहास बघ ना. 14ला आजोबा पडले 2.5 लाखानं पदमसिंह पाटील. 19ला पप्पा पडले 1,30,000 लाखाच्या खाली एंट्रीच मारलेली नाही कोणी. आणि 2024ला मम्मीनं दोघांचं रेकॉर्ड मोडलंय 3,30,000. तीनदा लोकसभेला पडला तुम्ही. आणि कुठेही एक नगरपालिका आली. आता मी जर डोकीच्या ग्रामपंचायतीला निवडून आलो जर उड्या हानी गेलो तरी येड झाले. हा आजोबाची हाऊस फिटली, पप्पाची फिटली, मम्मीची फिटली, तुझी नाही फिटलेली. ये ना 29ला. 29 आहे ना, 3.5 वर्ष आहे. ये फेडू. ही जिल्हा परिषद नगरपालिकेचं चालायचं इमान असतं. बांधवांनो आम्ही काम केलंय, प्रामाणिकपणे केलंय, सर्वसामान्य माणसासाठी केलंय, करत आलोय, करत राहणार. मला तुम्हाला सुद्धा विचारायचंय, तुम्ही जर बाहेर जिल्ह्यात गेला तुम्हाला सांगितलं ओमराजे निंबाळकर कैलास पाटील आमचे आमदार आहेत खासदार आहेत, चांगल्या नजरेनं बघते ती दिली तर आज मला अभिमान आहे. आज आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचंय, आम्ही उभे केलेले उमेदवार अमर आहेत,
आम्हाला म्हणजे आपली 4 गाव योजना जी बंद पडली होती, कुठला तरी आमदार दुरुस्तीला पैसे देतो असं आपण कधी ऐकलं नसेल. त्यांनी आपल्या 4 गाव योजनेला सुद्धा दुरुस्तीसाठी 25 लाख रुपये त्यांनी त्या निधी दिला आणि त्या निधीमुळेच आपली योजना परत त्या ठिकाणी चालू करण्यास आपल्याला मदत मिळाली. तसेच जनसुविधेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी स्मशानभूमीचे निवारा शेड आपल्याला दिलाय. आपल्या दत्त मंदिर या परिसरामध्ये सुद्धा विकास कामासाठी सुद्धा त्यांनी भरघोस निधी जवळपास 25 लाख रुपये निधी त्यांनी दिलाय. ईदगाह मैदानासाठी सुद्धा पेवर ब्लॉक असेल, तिथलं वट्याचं काम असेल, त्यासाठी सुद्धा त्यांनी 10 लाख रुपये निधी दिलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या डोकी गावामध्ये जे 2-3 शेत रस्ते त्या ठिकाणी झाले ते सुद्धा त्यांच्या प्रयत्नामुळे झाले. आता या निवडणुकीच्या निमित्ताने बऱ्याच उमेदवारांनी त्या ठिकाणी अशी विचारणा केली की दुसरा कोणी उमेदवार नव्हता का. आम्ही या ठिकाणी आवर्जून आपल्याला उल्लेख करतो की आम्ही आयुबाई पठाण यांना त्या ठिकाणी निवडणूक लढवावी अशी विनंती केली होती, पण त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवायची नाही असं त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला कळवल्यानंतरच पुन्हा आपण दुसरे उमेदवाराचे फॉर्म त्या ठिकाणी भरले आणि आवर्जून आपले जयभवाननगर ते बालाजी डावार यांचा सुद्धा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी सुद्धा ज्यावेळेस तुगावचा उमेदवार आपला द्यायचं ठरलं त्यावेळेस सन्मानाने त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी माघार घेतली. त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी हार्दिक त्यांचा आभार त्या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त करतो. आता माझ्या तरुण मित्रांना एकच विनंती आहे की आपल्या डोकी गावामध्ये जवळपास 1450 घरकुल आणि अजून जवळपास 750 घरकुल मंजूर होणार आहे. आता घरकुल मंजूर करायचा निकष जर आपण बघितला तर केंद्र सरकारचा निकष आहे त्या ठिकाणी की ज्याच्याकडे मोबाईल आहे, ज्याच्याकडे मोटरसायकल आहे, ज्याच्याकडे गाडी आहे किंवा ज्याचं घर सिमेंटचं आहे त्यांना घरकुल देता येत नाही. तरी सुद्धा त्या निमित्तानं आपण विशेष प्रयत्न करून त्या ठिकाणी घरकुल मंजूर केले. एवढं मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला सगळ्यांना सांगतो की येणाऱ्या काळामध्ये डोकी गावामध्ये कुठलेही निधी ग्रामपंचायतच्या माध्यमातून असून किंवा इतर माध्यमातून असून कमी पडणार नाही. आणि निधीचं बोलायचं झालं तर आज आपण बघतोय की आपल्या डोकी उस्मानाबाद रस्त्याची काय अवस्था आहे. गेल्या 1-2 वर्षापासून आपल्याला खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. आणि सन्मान्य महसूल मंत्री त्या दिवशी आले होते, कोट्यवधी रुपयाचे त्यांनी त्या ठिकाणी गप्पा मारल्या. अर्ध्या गप्पा तर आपल्या डोक्याच्या वरून गेल्या. आपल्याला ते कुठला निधी काय लक्षात सुद्धा आलं नाही. जर निधीच असता तर आपला रस्ता तो तात्काळ त्यांनी त्या ठिकाणी केला असता. तसंच आपला रेल्वेचा उड्डाण पूल सुद्धा किती दिवस झाला त्या ठिकाणी पेंडिंग आहे. आपण बघत आहे सगळे. तसेच लाडक्या बहिणीच्या पगारीबद्दल बोलले ते. लाडक्या बहिणीच्या पगारीसाठी कुणाचाच विरोध नाही. उलट आपण लाडक्या बहिणीला अजून पगार जास्त वाढवावी असं त्या ठिकाणी मागणी ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस आपण केली होती. त्यामुळं त्यांनी पण असं समजायचं कारण नाही. त्याचबरोबर एक आवर्जून उल्लेख आपल्याला करतो की लाडक्या बहिणीची जी पगार आहे ती 1500 रुपये जरी असली तरी सोन्याचा भाव आज 2.25 लाख रुपये आहे. ह्याचा सुद्धा आपल्या लाडक्या बहिणीने विचार करावा. एवढं या बाबतीत काय सांगण्याची जास्त आवश्यकता नाही. आता दादा आले म्हणून एक किस्सा सांगतो. दादा इथं आलेले आहेत म्हणून एक किस्सा सांगतो. लॉकडाऊनची गोष्ट होती. दादा लॉकडाऊन मध्ये हे पाणी पुरवठा योजनेचं सोलर जे आता आहे बसलेलं ते मंजूर झालेलं आहे. आता ही काही जास्त कुणाला माहिती नाही विषय. सगळी प्रोसेस मी करून घेतली. शेवट मंत्रालयामध्ये निंबाळकर म्हणून एक सचिव होते. दादाला मी फोन केला की दादा असं आहे औरंगाबादला राजे निंबाळकर की दादा असा विषय आहे असं एक राहिलेला आहे. दादाला फोन केला आणि काही न काय करता गाजावाजा करता 1,09,00,000 रुपये
जमा झाले आणि आज ते सोलर तिथं बसलेलं आहे. फक्त एवढंच आहे की आम्ही काय करतो, काम भरपूर करतो, पण आम्हाला एक सवय की त्याची पब्लिसिटी करणं किंवा व्हॉट्सअपवर टाकणं हे करत नाही. आता हे पण काळाची गरज आहे. तिथून पुढे सुद्धा आता ते करण्याचा आपण प्रयत्न करू. पण एवढा की खात्रीने सांगतो, काम भरपूर आहे, फक्त त्याचं मार्केटिंग करत नाही आम्ही. आणि मार्केटिंग न केल्यामुळे तुमच्यापर्यंत ते पोहोचत नसेल. पण तरी डोकीची जनता सुद्धा आहे. कामाच्या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन अमोल बाबा आपल्याला सांगतील काय काम झालं. घरकुलचा विषय असेल, घरकुल आपल्या गावामध्ये 1445 घरकुल, 1445 म्हणजे जिल्ह्यात कुठेच नाही. हे काय साधी गोष्ट नाही. हे कसे झाले, काय झाले, कशा पद्धतीने केले, का बाकीचे गाव आहेत का आजूबाजूला आपल्या तालुक्यात जिल्ह्यात, तिथं का नाही झाले, डोकीतच काय झाले, काहीतरी विषय असेल त्यामुळे हे घडलेलं असतं. कारण आम्ही पहिल्यापासून किसनदादा आणि नारायणप्पाची शिकवण अशी आहे की, आणि डोकी गाव हे सर्व समाजाने सर्व ह्यानं एक बनलेलं गाव आहे. डोकीची लोकसंख्या मोठी आहे आणि आजपर्यंत आम्ही डोकीमध्ये हे करत असताना काम करत असताना कधीही कुठल्या जाती धर्माचा हा त्या जातीचा किंवा घरकुल आता आलेले आहेत 1500, त्याच्यामध्ये सुद्धा कोणाचं असं नाही की ह्या जातीचा आहे, ह्याला नाही, ह्याला नाही, सर्व जातीचे आहे. आणि जी परंपरा आमची चालत आलेली आहे पूर्वीपासून, त्याच परंपरेनुसार सर्व जाती धर्माला सोबत घेऊन यापुढे आम्ही काम करू, हे जे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि निधी, हे सांगतात सत्ताधारी की निधी आमची सत्ता आहे, आम्ही निधी आणू, तर ते काय आम्हाला शिकवू नका आणि सांगू नका. निधी कसा आणायचा आणि काम कसं करायचं या बाबतीत काय आम्हाला सांगायची गरज नाही. कारण आज 14 वर्ष झालं, 14 वर्ष असताना सत्ता नव्हतीच ना. काम कुठे थांबलंय का डोकीचं? कुठे काम झालेलं नाही. आणि ह्याला विकास जर दिसत नसेल डोकीचा, तर आता त्याला काही विलाज नाही. आता ते त्यांचे आता ती दृष्टी तशी आहे म्हणायचं काय.